निकृष्ट रस्ता बांधकामाचा विरोध करणाऱ्या गावकऱ्याच्या अंगावरच मशीनने काँक्रीट उचलल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील टाकला गावात पाहायला मिळाला आहे। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकला गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे। या कामात कंत्राटदार सिमेंट कमी घालत असल्याने गावातील दुर्गादास तांडेकर यांनी कंत्राटदार यांना विचारले की सिमेंट कमी घातले, यात आणखी सिमेंट घाला। मात्र कंत्राटदारांनी मुजोरी करत चक्क दुर्गादास यांच्या अंगावरच काँक्रीट उचललं व जीवे मारण्याची धमकी दिली। टाकला टोलीवर दर्जेचा काम चालू असल्यामुळे अरविंद सेलोकर ते गौरी झंझाळ या रोडाचे काम चालू आहे। मी सध्या तिथं असं गेलं की मी कॉन्ट्रॅक्टर कुणाल मोदुरे यांना म्हणला की तुमची रेती गिट्टी बरोबर नाही आहे आणि सिमेंटवर बरोबर टाकत नाही आणि रोड निकृष्ट दर्जाचा होत आहे। त्यामुळे कुणाल मोदुरे म्हणला की तुम्ही रोड थांबवण्याचा प्रयत्न करा आणि सरपंचाला फोन लावले आणि ग्रामसेवकला फोन लावले। ग्रामसेवकांनी सरपंच म्हणतात की या रोडाबद्दल आम्हाला काही माहित नाही आहे। मी मग त्यांना मला थांबवा सांगितलं। ते कुणाल मोदुरेची जो काँक्रीट मशीन आहे ते मी उभावती बसला होतो ते जाणून तिनं माझ्या अंगावर काँक्रीट टाकलं आणि माझ्या अंगावर काँक्रीट ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी म्हणला का तू गावाच्या बाहेर भेटुले मारीन, असा करीन तसा करीन। ही तक्रार आम्ही पोलीस स्टेशन ला दिली आहे, व्हिडिओ ला दिली आहे। माझी मागणी आहे की हा रस्ता दर्जाचा बनण्यात यावी। तर हा गंभीर प्रकार असून आता या कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।